नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी सर्कलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी इंग्लिश व्होकॅब्युलरीचं जे काही लेक्चर आहे ते आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन हा एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. याच्यामधला हा पार्ट 1 आहे. असे आपण टोटल एक 5 पार्ट आपण काढू वन वर्ड सबस्टिट्यूशनचे, जे हार्डली 7 ते 8 मिनिटाचे व्हिडिओज असतील. हे तुम्ही असे टाईमपास म्हणून जरी ऐकले तरी आपली व्होकॅब्युलरी पाठ होऊन जाईल. वन वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे किंवा अजून आपण त्यामध्ये बरेच लेक्चर्स करणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरीचे, जे की आपल्याला कंबाईंड परीक्षेमध्ये ह्यामध्ये 8 ते 10 प्रश्न असतात, जे तुमच्या आता नवीन पॅटर्ननुसार 20 मार्क होतील त्याचे. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे राज्यसेवा असेल, त्यानंतर UPSCचे पेपर्स असतील किंवा SSC, CDS, CAPF, मेगा भरती ह्या सर्व परीक्षांसाठी हे लेक्चर्स उपयुक्त ठरणार आहेत. मित्रांनो, खाली आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ग्रुप जॉईन करून घ्या. त्यावर आपण या लेक्चरची PDF टाकणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करूया आजच्या व्होकॅब्युलरीच्या पहिल्या लेक्चरला. आता याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये मिनिंग दिलेला असतो. आपण त्याचे क्वेश्चन्स पण घेणार आहोत नंतर आणि प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे सर्व बघणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय, तर संक्षिप्त रूप असतं. समजा आता एखादं वाक्य आहे, तर त्याचा आपण जो शॉर्ट फॉर्म म्हणतो तर त्याला संक्षिप्त रूप मराठीत म्हणतात. तर ॲब्रिव्हिएशनचा मिनिंग काय इंग्लिशमध्ये, अ शॉर्टन फॉर्म ऑफ अ वर्ड ऑर फ्रेज. सरळ वाचल्यावर कळलं असेल तुम्हाला की संक्षिप्त रूप म्हणजे काय, ॲब्रिव्हिएशन. नंतर आहे पुढचा शब्द ॲब्डिगेट. ॲब्डिगेट म्हणजे काय, की एखादा व्यक्ती एका उच्च पदावर आहे आणि त्याला पदत्याग करायचा आहे, तर त्यावेळी वरिष्ठ पदाचा त्याग करणे म्हणजेच काय, ॲब्डिगेट हा शब्द वापरायचा. टू रिनाऊन्स द थ्रोन, अ हाय ऑफिस ऑफ डिग्निटी. त्यानंतर पुढचा शब्द आहे अबोलिश. अबोलिश म्हणजे नष्ट करणे. अबोलिश म्हणजे नष्ट करणे. टू डू अवे विथ कम्प्लिटली. त्यानंतर पुढचा शब्द आहे ॲक्सिलरेट. आपण गाडीला ॲक्सिलरेट देतो, ॲक्सिलरेट करतो म्हणजे काय करतो, गती वाढवतो. ॲक्सिलरेट दिल्यावर गाडीचा स्पीड वाढतो म्हणजे काय, गती वाढवणे. ॲक्सिलरेट करणे म्हणजे गती वाढवणे. नंतर पुढचा शब्द आहे अकम्प्लिश. अकम्प्लिश म्हणजे साध्य करणे. पण यामध्ये जो अकम्प्लिशचा जो अर्थ आहे तो लक्षात घ्या की एखाद्या वाईट कृत्य आपण एकत्र येऊन साध्य करणे असा त्याचा परिपूर्ण अर्थ आहे. अकम्प्लिश म्हणजे साध्य करणे, तडीसने पूर्ण करणे. त्यानंतर पुढे शब्द आहे ॲकॉस्टिक. हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. ॲकॉस्टिक म्हणजे ध्वनिशास्त्र, सायन्स दॅट स्टडीज द प्रोडक्शन, ट्रान्समिशन, रिसिप्शन ऑफ साऊंड. त्यानंतर पुढचा शब्द आहे ॲक्च्युअरी. ॲक्च्युअरी हा थोडासा कॉमर्स बॅकग्राऊंडचा शब्द आहे. यामध्ये विमा उतरवणाऱ्या कंपनीकडचा असलेला संख्याशास्त्र म्हणजे काय, वन हू मेक सर्क्युलेशन कनेक्टेड विथ इन्शुरन्स म्हणजे ॲक्च्युअरी. ॲडोलसन्स. ॲडोलसन्स म्हणजे काय, की पौगंडावस्था म्हणजे काय असतं, की ना तुम्ही लहान मुलं असतात, तुम्हाला एक मूल म्हणून संबोधलं जातं, ना तुम्ही तरुण असतात. तर याच्यामधली फेज म्हणजे कुठेतरी ती एज ऑफ 14 to 19च्या मधली असते, जी ना तुम्ही बालक असतात ना तुम्ही तरुण असतात, त्याच्यामधली फेज म्हणजे पौगंडावस्था. त्यानंतर पुढचा शब्द आहे अडल्टरेट. अडल्टरेट म्हणजे काय, भेसळ. आपण म्हणतो ना, हे फूड अडल्ट्रेटेड आहे. फूड अडल्ट्रेशन म्हणजे काय, भेसळयुक्त अन्न. टू मेक समथिंग इम्प्युअर बाय ॲडिंग अॅन इन्फिरियर सबस्टन्स. दुसरे पदार्थ त्यात घालून ओरिजिनल जे काही पदार्थ आहे त्याचं आपण प्युरिटी त्या ठिकाणी नष्ट करतो म्हणजे काय करतो, अडल्ट्रेशन करतो. ॲग्रॅवेट. ॲग्रॅवेट म्हणजे काय, तीव्र करणे, बिघडवणे. ॲग्रॅवेट करणे म्हणजे तीव्र करणे. ॲग्रिगेशन असा एक शब्द लक्षात ठेवा. ॲग्रॅवेट म्हणजे तीव्र करणे. टू इन्क्रीज द ग्रॅव्हिटी ऑफ ॲन ऑफेन्स ऑर द इंटेन्सिटी ऑफ अ डिसीज. म्हणजे आपण जर समजा म्हटलं की युद्धाच्या रिलेटेड आपण ॲग्रिवेट शब्द वापरला, तर युद्धाची गती किंवा युद्ध जे आहे ते अजून आपल्याला आक्रमक करायचं आहे, या रिलेटेड आपल्याला ॲग्रॅवेट हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे ॲग्नॉस्टिक. ॲग्नॉस्टिक म्हणजे काय, वन हू इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. म्हणजे ज्याला देवाचं अस्तित्व मान्य नाही असा तो अज्ञेयवादी म्हणजेच काय, तर ॲग्नॉस्टिक. आता लक्षात ठेवायला कसं, ॲग म्हणजे काय, अग्नी असं लक्षात ठेवा. अग्नी म्हणजे देव, तर अग्निदेवाला न मानणारा असा अज्ञेयवादी म्हणजेच काय, देवाचं अस्तित्व न मानणारा ॲग्नॉस्टिक. त्यानंतर एलियनेट. आता एलियन लांब असतात ना, दूरवर असतात म्हणजे दुरावणे. एलियनेट म्हणजे काय, तर दुरावणे. त्यानंतर ॲलिमोनी. त्यात शेवटी काय, मनी. मनी म्हणजे काय, पोटगी. ॲलिमनी, पोटगी. अलाउन्स ड्यू टू वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर सेपरेशन. त्यानंतर अल्थ्रुइस्ट म्हणजे परार्थी, जो दुसऱ्यांसाठी आपलं स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या सुखासाठी पूर्ण दान करतो किंवा त्यासाठी तो झोकून देतो
वन हू डिवोट्स वन्स लाईफ टू द वेलफेअर ऑफ अदर पीपल म्हणजे काय, अल्थ्रुइस्ट. पुढचा शब्द अमॅच्युअर. अमॅच्युअर म्हणजे काय, वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट फॉर प्लेजर म्हणजे हौशी, उत्साही. अमॅच्युअर, वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट फॉर प्लेजर, आपल्या प्लेजरसाठी करणारा. त्यानंतर ॲम्बॅसेडर. ॲम्बॅसेडर म्हणजे काय असतात, आता आपण ऐकलं असेल की आपले एखादा जे IFS वगैरे असतात ऑफिसर, हे ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त होतात किंवा काही एखाद्या स्पेसिफिक क्षेत्रातली व्यक्ती असते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी अपॉइंट केलं जातं. तर अ डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंट बाय वन कंट्री टू अनादर, राजदूत. ॲम्बॅसेडर म्हणजे राजदूत. त्यानंतर ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजे काय, तर अ स्टेटमेंट ओपन टू मोर दॅन वन इंटरप्रिटेशन म्हणजे जे असं एखादं वाक्य की ज्याचे एकापेक्षा अनेक अर्थ निघतात, तर त्या वाक्याला तुम्ही म्हणू शकता की संदिग्ध वाक्य आहे. ॲम्बिग्युअस म्हणजे काय असतं, संदिग्धपणा. ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे विवादित, वन हू कॅन यूज बोथ हँड्स विथ इक्वल इफिशियन्सी. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे विवादित. ओके. त्यानंतर पुढचं आहे ॲम्नेस्टी. ॲम्नेस्टी म्हणजे काय, माफी, जनरल पार्डन. म्हणजे समजा आता राज्यपालाने माफी दिली तर ती काय एक जनरल पार्डन आहे. ॲम्नेस्टी, आता लक्षात ठेवायला, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल एक युनिव्हर्सिटी, बरोबर, फेमस युनिव्हर्सिटी आहे. तर एक आंतरराष्ट्रीय माफी असं लक्षात ठेवूया, म्हणजे ॲम्नेस्टी शब्द लक्षात राहील. त्यानंतर पुढचं आहे अनार्की. अनार्की म्हणजे काय, अराजकता, ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा किंवा प्रशासनाचा, शासनाचा त्या ठिकाणी कुठलेही अस्तित्व नाही आणि एक गोंधळ माजलेला आहे, अराजकता आपण म्हणतो ना, गोंधळ माजला आहे राजकीय, त्याला आपण अनार्कीला अराजकता म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं आहे ॲनोनिमस. ॲनोनिमस म्हणजे एखादं लेटर किंवा एखादी पोएम जिचा कोणीही रायटर नाही. आपण म्हणतो ना की हे मला माहिती आहे, हे वाक्य जे याचं कोणी मला माहिती नाही लेखक, पण हे मी बोलून सांगतो तुम्हाला काही 4 गोष्टी. तर ते आपण भाषणामध्ये अशा काही ओळी वापरतो, तर त्या अनोनिमस असतात. म्हणजे त्याचं आपल्याला कुठल्या नावाने कुठल्या व्यक्तीने लिहिलं आहे ते आपल्याला माहीत नसतं, त्याला ॲनोनिमस म्हणतो. त्यानंतर पुढचं अँटीसेप्टिक. हे तुम्हाला माहिती आहे, सध्या तर कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती आहे अँटीसेप्टिक काय असतं. त्यानंतर पुढचा शब्द बघूया, ॲक्वेरियम. ॲक्वेरियम म्हणजे काय, मत्स्यालय. मुंबईला आहे ना तारापूरवाला मत्स्यालय, ते ॲक्वेरियम आहे. अ प्लेस वेअर फिश आर केप्ट. त्यानंतर पुढचं आहे ॲरिस्टोक्रॅसी. आता ॲरिस्टोक्रॅसी म्हणजे काय, की जे ब्लू ब्लड पीपल्स असतात, म्हणजे काय, अमीर उमराव असतात, त्यांचं राज्य. ॲरिस्टोक्रॅसी म्हणजे काय, अमीर उमरावांचं राज्य. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. नंतर काय, ॲस्थेटिक. ॲस्थेटिक म्हणजे काय, संन्यासी, तपस्वी. वन स्टाव्स द बॉडी फॉर द गुड ऑफ द सोल. जो एखादा संन्यासी, तपस्वी, त्याला ॲस्थेटिक म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे ॲथेस्टिक. ॲथेस्ट म्हणजे नास्तिक. ॲथेस्ट म्हणजे नास्तिक. वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. त्यानंतर पुढचा शब्द आहे ऑडिटर. ऑडिटर म्हणजे लेखापरीक्षक. माहिती ओळखीचा शब्द आहे तुमच्या. त्यानंतर पुढचा आहे ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, आत्मचरित्र. द लाईफ हिस्ट्री ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. म्हणजे APJ अब्दुल कलाम यांचं जे आत्मचरित्र आहे आपण त्याला म्हणतो की ऑटोबायोग्राफी. त्यानंतर ऑटोक्रॅसी. ऑटोक्रॅसी म्हणजे अनियंत्रित राज्यकारभार, म्हणजे गव्हर्नमेंट बाय वन. हा थोडासा आपण म्हणू की बॅड सेन्सने वापरला शब्द आहे. याचा अपोजिट असतो डेमोक्रसी. ऑटोक्रॅसी, डेमोक्रसी. त्यानंतर ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता. आता राज्यांना केंद्राच्या पासून काही स्वायत्तता हवी असते एखाद्या पर्टिक्युलर विषयाबाबत, तर आपण त्या ठिकाणी ऑटोनॉमी शब्द वापरू शकतो की राज्यांना ऑटोनॉमी हवी आहे असं. त्यानंतर पुढचं आहे एक्झिओम. एक्झिओम म्हणजे अ स्टेटमेंट विच इज ॲक्सेप्टेड ॲज ट्रू विदाउट प्रूफ म्हणजे स्वयंसिद्ध. आता आपण जे ॲफिडेविट करायचो आधी, तर आता आपण स्वतःच्या हस्ताक्षरात आपण ॲफिडेविट करतो, म्हणजे आपण काय करतो, एक्झिओम करतो, स्वयंसिद्ध. तर मित्रांनो, थँक्यू. पुढचा पार्ट लवकरच येणार आहे. रोज आपण अपलोड करणार आहेत एक एक पार्ट व्होकॅब्युलरीचे. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.